अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजलेले मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान ही छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी राजकीय घडामोडींना वाव देणारे मैदान समजले जाते। मात्र सभा संपल्यानंतर या मैदानात घाणीचं साम्राज्य दिसून येतं। याकडे मंडळ प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं देखील पाहायला मिळतं। रात्रीच्या सुमारास हे मैदान तळीरामांचा अड्डा बनत आहे। या ठिकाणी रात्रीच्या वेळी दारूच्या पार्ट्या करताना पाहायला मिळतात। यामुळे या मैदानात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची तसेच खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून नागरिकांना या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा कच आणि कचरा आढळून येतो। या ठिकाणी कुठल्याही नेत्याला सभा घेण्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारण्यात येते। मात्र या ठिकाणची स्वच्छता बघता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण तसेच रोष व्यक्त होताना पाहायला मिळतोय। या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मैदानावर आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहत आहात की कशा पद्धतीने या ठिकाणी हे जे मैदान आहे हे नशेखोराचा अड्डा या ठिकाणी बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहत आहात या ठिकाणी कशा पद्धतीने दारूच्या बाटल्या किंवा दारूचे जे रिकामे झालेले गलास आहे किंवा या ठिकाणी त्यासोबत खाण्यासाठी आणलेले पॅकेट्सचे सगळे इथे या ठिकाणी पडलेलं आहे। आणि अशाच परिस्थितीमध्ये या ग्राउंडवर जे आहे तर वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात। या ठिकाणी जे बाटल्या असत्या या दारूच्या बाटल्यामुळं फुटून एखाद्याच्या पायामध्ये घुसणे किंवा या ठिकाणी जे विद्यार्थी आहे ते क्रिकेट खेळण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यातून काही जणांना सुद्धा इजा होते। परंतु सांस्कृतिक मंडळ जे प्रशासन आहे किंवा अधिकारी आहे ते या बियर की बॉटल, पानी की बॉटल, गिलास और ये सब नहीं पाया। कितनी बोतल मिली है, क्या मिलता है आपको इसमें से? इसमें से अपना सब मतलब हाजिरी निकल जाती है। जैसे कितनी बोतल चुनते हैं आप? दिन भर में कम से कम नहीं कुछ तो नहीं। यहाँ पे कितनी बोतल चुने आपने? यहाँ तो अभी ज़्यादा नहीं चुना, 101 बोतल चुना। कितने? 101। तो डेली का है आपका या कैसा? नहीं डेली का आता मैं, मगर कोई दूसरे भी आते ना। क्या कहना चाहेंगे आप, जैसा अभी यहाँ पे बच्चे खेल रहे हैं और ये जो अभी आप जमा कर रहे हैं, अच्छा लगता है? भैया रोजी रोटी कमाने के लिए कुछ भी करो, चोरी चपाटी तो नहीं कर रहा है ना, बस इतना अच्छा है अपने लिए। 7 वाजल्यानंतर इथं सगळे अड्डे होऊन बसतात। म्हणजे त्याला म्हणजे आम्हाला इतकी भीती वाटते तशी की प्रत्येक पायरीवर एक एक दोन 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 असे बसलेलेच असतात। बरं बसनात का, पण बाटल्या फोडायच्या नाहीत ना। तुम्ही बाटल्या सोबत घेऊन जा, प्या आणि सोबत घेऊन जा ना, ते पण नाही। खाल्लेलं तिथंच उलटी करायचं, तिथंच घाण करायचं, म्हणजे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो तसा। आणि ह्या पोरांचं म्हणाल तर आम्ही सकाळी 6ला जरी आलं तरी हे ग्राउंडवर येऊन खेळायला सुरुवात करतात। बॉल लागते, आम्ही कितीदा त्यांना सांगितले की तुम्ही 8 नंतर या किंवा 7 नंतर या, पण ते काही ऐकत नाही। म्हणजे मला स्वतःला 2दा-3दा बॉल लागला म्हणून मी इथल्या लोकांना बोलले पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही। आणि ग्राउंडवर म्हणजे कार्यक्रम झाले ना तर मग महापालिकेनं दुसऱ्या दिवशी येऊन स्वच्छता करावी। आम्ही आता मागचे 20 वर्षापासून आम्ही समोर राहतो। बऱ्यापैकी आम्ही एक 10 वर्षापासून तरी मी रोज इथे फिरायला येते नियमितपणे। अतिशय धूळ घाण, रस्ता नेहमी प्रोग्राम होतात म्हणून खोदून ठेवतात आणि खरकटं वगैरे पडलेलं असं जेव्हा कार्यक्रम होतात, काचेचे काय ते पत्रे आपले पेपरचे बॅग्स वगैरे हे ते खूप कचरा असतो, खूप घाणेरडं वातावरण। हे बसायच्या पायऱ्या पूर्ण घाण असतात। हे कधीतरी कार्यक्रम असला तरच हे लोक स्वच्छ करतात। आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्याला मेंटेनन्स करून सगळं करून एक खेळणाऱ्यांना सुद्धा थोडंसं बंधन घालायला पाहिजे, काहीतरी वेळ ठेवायला पाहिजे त्यांचा, म्हणजे आमच्यासारख्या लोकांना नीट फिरता येईल तिथे। आणि खूप त्यांनी वाटलं तर काही आम्हाला चार्जेस लावावे, काही 50 रुपये 100 रुपये महिना, की ज्यांनी आम्ही छान इथं एन्जॉय करू, फिरू, छान बसू थोडा वेळ। पण असं काहीच होत नाही। मागच्या किती 10-15 वर्षापासून मी हे पाहत आले। कार्यक्रम झाल्यानंतर